नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचा उपवास नाही केला तरी चालेल, तसेच व्रत नाही केले तरी चालेल. परंतु आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही काही भाज्या ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत आणि खायच्या तर बिलकुल नाहीत. या कोणत्या भाज्या असणार आहेत, तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गणपतये नमः किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा लिहायला विसरू नका. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात. एक असते ती म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि एक असते ती म्हणजे विनायक चतुर्थी. आणि या महिन्यातील संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती 2 तारखेला आलेली आहे. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे आणि हा जो उपवास आहे तर तो चंद्रोदयानंतर रात्री सोडला जातो. गणपतीचे जे भक्त आहेत, उपासक आहेत, साधक आहेत तर ते संकष्टी चतुर्थीचे व्रत भक्तिभावाने करत असतात आणि या दिवशी चंद्राचे दर्शन करणे हा एक महत्त्वाचा भाग या व्रतामध्ये मानला जातो. कोणत्याही पूजेची सुरुवात किंवा शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणेश पूजनाने करत असतो. प्रथमेशाचे स्थान मिळालेल्या गणपती बाप्पांची आराधना ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून पिवळे वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांची पूजा केली जाते. गणपती बाप्पांना सुद्धा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते आवर्जून घालावे. म्हणजे जर तुमच्याकडे मूर्ती असेल आणि बाप्पांचे वस्त्र असतील तर पिवळ्या रंगाच्या वस्त्रांचा या दिवशी तुम्ही पूजेमध्ये नक्की वापर करायचा आहे. तसेच संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःखे जे आहेत तर ते दूर होत असतात आणि आपल्या ज्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात. परंतु या दिवशी जर काही चुका झाल्या तर याचे जे परिणाम आहेत तर हे मात्र आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत तर याबद्दल सुद्धा आपल्याला सतर्क राहायचे आहे. या दिवशी काही पदार्थ हे आवर्जून खावेत. परंतु काही पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खाऊ नयेत. अन्यथा आपल्याला त्याचे भोग जे आहेत तर ते आयुष्यभर भोगावे लागतात. आता या दिवशी काय खावे तर बघा, या दिवशी सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत. तुम्ही जरी उपवास करत नसाल तरी जास्तीत जास्त आपल्याला सात्विक राहायचं आहे आणि सात्विक जेवणच जेवायचं आहे. तसेच या दिवशी आपल्याला सैंधव मीठ जे आहे तर त्याचं सेवन करायचं आहे. उपवास जर करत असाल तर त्यामुळे आपल्या शरीराला सोडियमची गरज असते आणि ही जी गरज आहे तर ती सैंधव मिठातून पूर्ण होते. त्यामुळे सैंधव मिठाचा तुम्हाला वापर या खिचडी वगैरे बनवताना करायचा आहे. तसेच तुम्हाला या दिवशी शहाळ्याचे पाणी म्हणजे नारळ पाणी, दूध, अंजीर, खजूर, शेंगदाणा लाडू म्हणजे शेंगदाण्याचे जे लाडू आहेत तर ते, रताळे, वरईचे तांदूळ, सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू ही जी फळे आहेत तर ही फळे तर अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या शरीरातील पाण्याची गरज भागवू शकतात. तर या गोष्टी उपवास करणाऱ्याने अवश्य या दिवशी ग्रहण करायच्या आहेत, म्हणजे सेवन करायचं आहे. परंतु तुम्ही जर उपवास करत नसाल तर मात्र आपल्याला काही पदार्थ खाणे हे कटाक्षाने टाळायचे आहे. तर आता यामध्ये कोणते पदार्थ आहेत बघा, यामध्ये आहे ते म्हणजे सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेल. तर यामध्ये बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते खाणे शक्यतो टाळायचे आहे. कारण आपल्याला या दिवशी तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करायचं नाही आणि हे तेल वापरून जेव्हा आपण पदार्थ बनवतो तेव्हा ते जास्त मसालेदार होतात आणि त्यामुळे आपल्याला या तेलाचा वापर करणे टाळायचे आहे. तसेच काळे मीठ खाऊ नये. पॅक केलेले जे ज्यूस असतात तर ते सुद्धा आपल्याला घेणे टाळायचे आहे. तसेच तुम्हाला या दिवशी कांदा, लसूण, मुळा, गाजर, बीट, फणस तर या ज्या गोष्टी आहेत तर हे खाणं टाळायचं आहे. या दिवशी आपल्याला तुळशीचा वापर हा करायचा नाही. म्हणजे आपण नैवेद्य दाखवतो तर त्यामध्ये आपण तुळशीपत्र आवर्जून ठेवतो. परंतु बाप्पांच्या नैवेद्यामध्ये तुळशीचा वापर करायचा नाही किंवा तुम्हाला या दिवशी तुळशीची पाने खायची सुद्धा नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीही झाले तरी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मांसाहार हा मात्र वर्जच करायचा आहे. घरामध्ये आपल्याला मांसाहार आणायचा नाही. म्हणजे यामध्ये मांस असेल, मटण असेल, चिकन असेल, अंडी असेल तर याला स्पर्शही करायचा नाही आणि आपल्या घरामध्ये बनवायचं सुद्धा नाही आणि खायचं तर बिलकुल नाही. जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर मांसाहार करत असाल तर मात्र तुम्हाला याचे जे परिणाम आहेत तर ते आयुष्यभर भोगावे लागणार आहेत. परंतु बाप्पा जे आहेत तर ते तुमच्यावरती अकृपा करतील. त्यामुळे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मांसाहार खाणे हे आपल्याला कटाक्षाने म्हणजे अगदी कटाक्षाने टाळायचे आहे.
तसे चंद्रोदय होण्यापूर्वी तुम्हाला उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही. जर ढगाळ वातावरण असेल ज्यामुळे चंद्रोदय दिसत नसेल, तेव्हा चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती तुम्हाला कॅलेंडरवर बघायची आहे आणि त्या वेळेला चंद्राला अर्घ्य द्यायचं, नैवेद्य दाखवायचा आणि यानंतरच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. तर अशा प्रकारे काही नियमांचे पालन करूनच आपल्याला हे व्रत करायचं असतं. किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या सुद्धा आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहेत. ज्यामुळे बाप्पा आपल्यावरती प्रसन्न राहतील आणि आपल्याला कोणतेही भोग जे आहेत किंवा कोणतेही परिणाम जे आहेत, जे आपल्या चुकांमुळे होणार आहेत, तर ते भोगावे लागणार नाहीत. आता या दिवशी आपण काही सोपे उपाय करू शकतो. जसं की तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करा. तुमची जी काही अडकलेली कामे आहेत, ती पूर्ण होतील. गणपती बाप्पांच्या मंत्राचा तुम्हाला या दिवशी जप करायचा आहे. यामध्ये श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः किंवा ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तसेच गणपती अथर्वशीर्ष जे आहे तर त्याचं पठण तुम्ही 21 वेळेला करू शकता किंवा संकटनाशन स्तोत्राचे पठण तुम्ही 21 वेळेला करू शकता. यामुळे सुद्धा बाप्पांची कृपा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते. तसेच गणेश मंदिरामध्ये 1.25 किलो मोदक किंवा 1.25 किलो बुंदीचे लाडू तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता. मान सन्मान आपल्याला समाजामध्ये मिळावा म्हणून गणपती समोर तुपाचा दिवा लावू शकता. तसेच या दिवशी तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जे वाहिलेले तांदूळ असतात, तर त्यातील काही तांदूळ घरी घेऊन यायचे आहे आणि हे तुम्हाला एका बाजूला व्यवस्थित ठेवायचे आहे. महत्त्वाच्या कामासाठी जाताना यातील 4 तांदूळ तुम्ही तुमच्यासोबत पर्समध्ये, खिशामध्ये, पॉकेटमध्ये नेऊ शकता. ज्यामुळे आपलं जे काम आहे तर ते नक्की पूर्णत्वाला जाईल. तसेच मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हळदीचा टिळा आवर्जून लावावा. तर असे साधे सोपे उपाय आपण या दिवशी करू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि मी सांगितलेल्या उपायांपैकी कोणताही एक उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अवश्य करून बघा. त्यामुळे तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल किंवा कुटुंबाची प्रगती होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नेहमी नांदेल. मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वर्ज्य करायच्या आहेत. जरी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल, तरीही तुम्हाला ह्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचा उपवास नाही केला तरी चालेल, तसेच व्रत नाही केले तरी चालेल, परंतु आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही काही भाज्या ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत आणि खायच्या तर बिलकुल नाहीत. या कोणत्या भाज्या असणार आहेत, तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गणपतये नमः किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा लिहायला विसरू नका.